मला वाटेल तितकी विपेन. बघतोच कोण थांबवतोय मला. काय आहे? चल. अगोदर बंद कर हे. कोणाच्या सांगण्यावरून करायलायस? सांगून सांगून सांगणार कोण? आमच्या बिगर हायच कोण? पिल्या नको मम्मा. गुलाबजाम मम्मा तू खा. अजून डबावर आणून देते ते मी खा. बस इकडं खा. कांचन, काय झालंय तुला इतकं फिसकटायला? व्हॉट डू? त्याला शिराळ कर. काय करू मग दुसरं? व्हेरी व्हेरी गुड गर्ल वागायचा प्रयत्न करत होते, ते बी एकदम मनापासून, फ्रॉम टॉप टू बॉटम माय हार्ट. सध्या तरी मला ते बदला बिदला काय बी घ्यायचं नव्हतं शिराळकर. फक्त आईच्या नजरेमध्ये गुड गर्ल राहायचं होतं. आणि आणि म्हणून हा पार्टीचा सगळा घाट घातला ना मी. घाट घातला की नाही? पण व्हॉट हॅपन? व्हॉट? माझाच ऍडवाइस झालाय रिटर्न तिकीट. कारण कांचन, तू अर्धवट ऐकलेलं काहीतरी करतेस आणि हे सगळं होऊन बसते. पार्टीचं सगळं काकासाहेबांना सांगायचा आगाऊपणा करायची काय गरज होती? त्याच्याचमुळे त्यांनी सगळी वाट लावली ना पार्टीची. हा, हजारदा सांगितलंय तुला, सगळं त्यांना सांगत सुटू नकोस. एवढंच सांगायचं ज्यात आपला फायदा आहे. इजिट शिराळकर, तुम्हाला जे काही बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले की नाही, कुणामुळं? हो, माझ्यामुळं. मी अंकल साहेबांना फोन केला ना, म्हणून झालं हे समज. अरे मॅड, तेच सांगतोय, त्यांना सांगायचं पण हातचं राखून. अंकल साहेबांना मारा गोळी, त्यांचं सोडा. तुमच्या आईंचं काय करायचं ना आता ते सांगा. त्यांच्या नजरेत गुड गर्ल बनायला मला परत परत बॉटम एकदम स्टार्टअप करावा लागणार आहे शून्यापासनं. हिंमत कशी झाली तुझी हे करायची? ही अशी. कसं आहे शिराळकर, कोल्हापूर कुस्ती संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं भामट्या पैलवानांबद्दल आणि भामट्या वस्तादांबद्दल लोकांना जागरूक करणं आमचं कर्तव्य आहे. तुम्हासनी अकादमी काढायची आहे, काढा. पण या समध्या लोकांना कुठं ठाऊक आहे तुमचा जुना इतिहास? काय लोकांनो, तुम्हासनी ठाऊक आहे का यांचा जुना इतिहास? ठाऊक आहे? या भामट्या शिराळकरांचा जुना इतिहास. आणि तुम्ही काय स्वतःहून सांगणार नाही. लब्बाड. पण लोकांना कळायला हवं ना, बरोबर की नाही? उद्या लोक आमसने जा विचारणार, जयराज दादा काय झालं? हे एका भामट्या पैलवानानं आमसनी फसवलं. योच तो बाटली मास्टर. जयराज, तुला माझ्याबद्दल काय अफवा पसरवायची ना, ती बिंदास पसरव. मी दारू सोडली. होय, आणि ती बी कायमची. आता ते दारूच्या थेंबाला बी शिवत नाही. हो, पण यावर आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा? हा, कशावरनं? मागल्या वेळेला हा दारू पिऊनच आखाड्यात नसेल आला म्हणून. आम्हासनी तर वाटतंय मागल्या वेळेला हा दारू ढोसूनच कुस्ती खेळायला आला होता. म्हणूनच याच्या त्या तोंडाच्या भपकाऱ्यामुळे त्याचा ऑपोनेंट गपगार झालाय. नाहीतर तुझ्यात कसली धमक आहे कुस्ती खेळायची?
बाटी मास्तर. आता नाही बसता. तुम्ही चौकात मारामारी करताय म्हणून बी हा तुमची बदनामी कर. त्याला निमित्तच देऊ नका. सोडा. ए आणखीन एक. गावात चौकात तुझा पिक्चर लावलाय आम्ही. आता कळेल तू मसनी. आपल्याशी पंगा, गावात दंगा. मीनाक्षी, मी फॅक्टरीत जाऊन येते. आई, तुमच्या लंचच्या टिफिनसाठी काय बनवू? तुम्ही सांगा, मी बनवते. मीने, अगं तू फ्रूट खाल्ली नाहीस का गुड मॉर्निंगचे? अहो फळं संपली आहेत, हे गेलेत आणायला, आणतील. नो, अगं मी हिअर ओनली तर काढून ठेवले होते सगळे फ्रुट्स. मम्मा, मिनीसाठी हिअर फ्रुट्स काढून ठेवले होते. वेअर इज फ्रूट? फ्रुट्स? वेर आहे. तेच आस्किंग मम्मा. वेअर फ्रूट? आय नो नॉलेज. यू नो नॉलेज? आय नॉलेज. तूच बका बका हाणले असशील सगळे फ्रुट्स. नो कांचन, अगं भास्कर, खाण्यावरून काय बोलतेस त्यांना? आई आहे ना तुझी? अय, म्हणून काय झालं? इटिंग करायला दुसरं काही नाहीये का? मिनीचे फ्रुट्स कशाला खायचे? एक तर इकडे गेस्ट हाऊस म्हणून राहिली आहे, इन हाऊस, आणि ते बी एवढे दिवस. तर नीट सांभाळून राहायचं की नाही? दुसरं काहीतरी खायचं होतं ग. मिनीचे फ्रुट्स कशाला खाल्लेस? मम्मा, इकडे इन हाऊस व्हॉट हॅपनिंग अँड व्हॉट यू डुईंग? असू दे, चिडचिड करून सगळ्या गोष्टी समजावता येत नाही. समजावून सांगण्याची एक पद्धत असते. येस आई. मीनाक्षीला विचार काय खावंसं वाटतंय ते, त्याप्रमाणे सगळ्यांसाठी बनव. मीनाक्षी, मी फॅक्टरीला जाऊन येते. तू आता वर जाऊन आराम कर जा. हो. माझ्यावर स्कोल्डिंग करून कावलीस, त्याचा व्हॉट प्रॉफिट? ललिताबाई तर अजून तुझ्यावर अँग्री बर्डच आहे. आम्ही एवढे प्रयत्न करायलो, त्याला यश बी आहे. आणि यश आल्यानंतर त्याहून मोठं संकट समोर येऊन टाकायले. आमचं नेमकं काय चुकायलंय देवी आई? आणखीन किती परीक्षा घेणार आहेस तू आमची? आम्ही जे काय मागतोय ते स्वतःसाठी नाही मागत. हे ठाव खाय नव तुला. आम्हाला मामांजींचं सपान पुरं करायचं, त्यासाठी अकॅडमी सुरू करायची, आणि त्यासाठी तातडीनं गरज आहे ती 3-4 नवख्या पैलवानांची. आता तूच आम्हाला मिळवून दे. समद तुझ्या भरोशावर आहे. आता तूच आम्हाला मदत कर. लहान आहे म्हणून काय लबाडी करताय काय? लहान तू खाऊन खाऊन फुगलायस बघ. फुकट नाही खाते, काम करून खातोय. आणि तुम्ही काम करून मला फसवताय. मला माझा खाऊ द्या. जा आणखी 2 पोती उचल, मग देतो खायला. असं म्हणत म्हणत ही सगळी पोटी मलाच उचलायला लावली. खाऊ पाहिजे असेल तर आणखी 2 पोती उचल, नाहीतर निघ. असं आता हे पोत मी गटारातच टाकतो. ए थांबे, थांब. बसतात. आपला पहिला पैलवान घावलाय बघा. बसतात. कसा आहे पैलवान? यो तर डिट्टो छोटा चिन्या वाटायलाय बघ. दिसायला असेल, पण ह्याच्याकडे ताकद बी हाय आणि ह्यो चप्पळ बी हाय.
वस्तात ह्याला आखाड्यातच घेऊन जायला पाहिजे. ह्याची ताकद आणि चपळाई दोन्हीला बी चांगली दिशा दिली ना तर लय भारी पैलवान बनेल बघा हा. सोड नाही सोडणार. सोड नाही सोडणार. सोड नाही सोडणार. सोड म्हटलं ना. नाही. तुझ्या तर कशाला बारक्या लेकरावर हात उचलताय? हे आणि बारका पोरग खाऊन खाऊन निम्मा दुकान रिकामं केलंय याने माझं. निम्म दुकान तर मीच लावून देतोय, त्याचं काय? म्हणजे बघा ना, हे माझ्याकडनं काम करून घेतात पण खाऊच देत नाही हो. अहो याला कितीही खाऊ घातलं तरी याचं पोटच भरत नाही. आता काय करू याचं तुम्हीच सांगा. मुळात तुम्ही याला कामावर ठेवलंच कसं काय? वय काय आहे याचं? लावू काय पोलिसांना फोन? बोलवा पोलिसांना. एकदाच घेऊनच जाऊ द्या मला. याच्यापासून जर माझी सुटका होणार असेल ना तर तुरुंगात जायलाही तयार आहे. रोज सकाळी येतंय आणि दुकानाच्या दारात येऊन बसतंय. जावा तुम्ही, आम्ही बघतो याचं काय करायचं ते. ए सोड ना, सोड आता. नाही सोडणार. सोड. बाळा सोड. नाही. बघा तुम्हीच बघा. बाळा सोड. अहो कशाला सोडलं त्यांना? आता मला खाऊ कोण देणार? चल आता खायला द्या मला. अरे देऊ की तुला खाऊ. मला सांग, तू कुस्ती खेळणार काय? कुस्ती खेळल्यावर मला खायला देणार ना? अरे देऊ की, पण आम्ही सांगू तशी कुस्ती शिकायला लागल तुला. काय शिकेन की, लई ताकद आहे माझ्यात. तसं बी लई लोकांना धडा शिकवायचा आहे मला. तसं बी लई चिडवतात मला, भस्म झालाय म्हणतात मला. सगळ्यांना धरून हाणायचंय मला. उगाच उठसूट हाणामारी करायची नसती कुस्तीत. आम्ही तुला शिकवू. हा चल. अजून एक चपाती द्या ना. लास्टची ही आहे ना, मग द्या की. टेक दिस वॉटर. तू खरंच या खादाड्याला पैलवान बनवणार आहेस काय? असतात त्याच्यात कुस्ती अदुगर पासन आहे. आपण फक्त तिला आकार द्यायचा. मग बघा लय भारी पैलवान होईल हा. पिल्या, अगं यानं सगळं लंचचं कुकिंग संपवलं जेवून जेवून. हा आता आपण काय जेवणार आहे? मी करीन की स्वयंपाक. नो नो नो, आय एम हिअर नो प्राजक्ता. आपल्या अकादमीचा फर्स्ट भारी पैलवान होणार आहे की नाही हा? मग ह्याच्यासाठी एकदम स्पेशल कुकिंग मी कुक करणार. हा पिल्या पिल्या पिल्या. हाऊ यू डुईंग मम्मा? मी जे काही डुईंग ना ते एकदम करेक्ट डुईंग. या सगळ्यांच्या नजरेत जर गुड गर्ल बनून राहायचं असेल की नाही तर हेच डुईंग इम्पॉर्टंट आहे. अंडरस्टँड? बाळा भरलं पोट? वाय लई भारी होतं जेवण, लई आवडलं मला. आता एक डुलकी काढू का? काढ की एक डुलकी, पण नंतर न उठल्यावर लगेच तालमीला सुरुवात करायची. हा. हो. सो तुम्हाला तुमचं
तुमचा पहिला पहिलवान भेटला तर कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. फक्त त्याचा वजनी गट बघून घ्यावा लागेल. नाही म्हणजे कोणत्या गटात बसतोय ते. पण पोरग पैलवान मात्र भारी होईल बरं का. होय. ताईडे हाच का तो? कुठल्या वजनी गटात बसतो हा? याचं वजन थोडं वाढवावं लागेल. नाही नाही, हा तो नाही. म्हणजे हा बी इकडे कुस्ती शिकायलाच आलाय. माझा धाकला भाव आहे पिंट्या. ओ हॅलो. मी ज्याच्याबद्दल सांगत होते ना तो जरा आतमध्ये झोपलाय. चिन्या भाऊजी आणि जग्गू भाऊजी गेलेत त्याला उठवायला. ओके. ए बाबा उठणार रे. उप्प्या ए उप्प्या. ए जे काय लहान पोरगा जर हळू की एवढे. अरे आता तालमीची वेळ झाली, उठवायला नको त्याला. थांब मी आलोच. उप्या किती आहे आणखी? आता तूच उठीव बाबा याला. मगापासून प्रयत्न करून उठवायचा, उठना झालाय ह्यो. पूर आला. ए गाबा गाबा कुठला पूर आला? पाऊस पडायला का इथं? हा इथं मरणाचं उकडा लागले. कशी झोप लागते रे तुला? कशाला उठवलं मला? अरे तालीम करायची आहे ना. 5 मिनिट. उठ उठ. उप्प्या बाळा उठ. तालीम करायची नव. मला भूक लागलीये. आता तर जेवण करून झोपलास ना मग? आता झोपेतून उठलोय ना मी, म्हणून भूक लागली. द्या मला खायला. देतो तुला खायला. पण त्या अगोदर एक काम करावं लागेल. कोणतं? बघ हा पिंट्या आहे, तो बी एक पैलवान आहे बर का. तू 3 मिनिटात त्याला लोळवून दाखव, मग तुला केळी देतो खायला. एवढंच ना, त्याच्यात काय. चल रे पिंट्या. पिंटे अरे बोधले. अरे उठ. अरे तर मरल ते. उठ. उप्प्या. अरे उप्प्या उठ. अरे याचं वजन बघून तो वजन काटा पण फेल होईल. अरे उप्प्या उठ. अरे वाचवा रे कोणीतरी. टी लेखा, तुझी ग्रीन टी. ओ थँक्यू. तुम्हाला खरंच वाटतं हा मुलगा चांगला पैलवान होईल? चला बाहेर, चला बाहेर, चला. नाही तर ते पिंट्या मरल. चला चला. दाद्या वहिनी. अरे बोधले उठ. अरे लका. उठ उठ उठ. ए बाबा काय करायलेस? तुम्हीच तर म्हटले होते याला 3 मिनिटात आडवं पाडायचं. अजून 3 मिनिटं झाले कुठे? लईच खमका पैलवान निघाला की हा. मी तुम्हाला म्हणलं होतं ना. अहो ह्याच्यात कुस्ती अदुगर पासने. आपण फक्त तिला आकार द्यायचाय. उप्प्या मेल्या, कुठे दडून बसला होतास? आई घावस तू. घाव. अशी मारल ना तुला. अशी मेल्या. थांबा ताई. थांबा. मारू नका. कशाला पोटच्या लेकराला मारताय? पोटचं लेकरू नाही, सावत्र आहे. पाकवाच गेला देवाच्या दारी, माझ्या गळ्यात हे धोंड बांधून. किती बी खायला द्या, पोटच भरत नाही याचं. अहो वाढतं वय आहे त्याचं. माझ्या डोसक्याचा वाढता ताप आहे, दुसरं काय बी नाही. आणि तुम्ही कोण त्याला इथं घेऊन येणार?
देवळ्यातल्या दुकानदारांनी सांगितलं तेव्हा हुडकत हुडकत मी इथं आले. हे बघा ताई, आमची कुस्तीची अकॅडमी आहे आणि आम्ही तुमच्या हुप्प्याला कुस्ती शिकवणार आहे. कशाला? कुठे लागलं काय झालं तर सगळे माझा गळा धरतील. काय नका कुस्ती बिस्ती. चल रे हुप्प्या. नाही, मी नाही येणार. चल म्हणते ना. नाही यायचं मला. यायचं नाही. चल तुझी सालटीच काढते मी आज. चल. मारू नका त्याला. ताई थांबा. घ्या. एक पैलवान भेटला होता, तो पण असा निघून गेला. अशा ना कशी उभी राहणार आहे अकॅडमी?